हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला? ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला. आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला? दोस्तांनो, रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेअर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे, शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची टंगळ, पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे, किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी, ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी, किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरू होऊन आलो
पंच झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा. धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. रीत गाना तुझी रे नाही बरी. रीत गाना तुझी रे नाही बरी. बाय ग पिचली माझी बांगडी. बांगडी बांगडी. बाय ग पिचली माझी बांगडी. बांगडी बांगडी. बाय ग लड़का में नौजवान तुझे गले लगा लूंगा पलकों में. शांताबाई 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 शांताबाई. रूपाची खान दिसते छान लाकात छान. नजरेत बाण तिरका मान मारती चक्रा. तुझा नकरा इकडून तिकडे मारती चक्रा. नकरा चक्रा 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 नकरा. शांताबाई 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 शांताबाई. तेरा ये जलवा मायमाचा हलवा त्या जीवाचा कालवा. शांताबाई शांताबाई. रात संधी आपली घाय नाही चांदली. ही तुम्ही माझ्या जन्माचे साथी. थोडा वेळ बसा जरा कळे सोसा या प्रीतीच्या रंग रंगराती. दूर अशी तू राहू नको. प्रीत अधुरी ठेवू नको. रात नसली तुही नसली मदनाचा सुटलाय वारा. आज जीवाला लावू नको. ध्यासाचा भाव घेऊ नको. प्रेम दिवाणा दारी उभा. प्रीतीचा लागलाय नारा. स्क्रीन लावाय पाहिजे. स्क्रीन लावाय पाहिजे. ना
वानरी आपली घाई नाही चांगली ही तुम्ही माझ्या जन्माचे साथी थोडा वेळ बसा जरा वेळ सोसा या प्रीतीच्या धुंदधुंदराती थँक्यू. डान्स प्रिय जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणबाणी ग ये ना प्रिय. साथ विश्राम सावधान एक साथ विश्राम एक साथ सावधान. प्रार्थना शुरू कर. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे चोचीतले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मन यादव रुपारेश्वर शिंदे मनीषा ताराजी उज्ज्वल उत्तम भिंगारदेव सुगंध दिलीप उद्देश शोभाताई अंकुश पवार वत्सल रामचंद्र यादव धनश्री गुज्जे भाग्यश्री सुभाष यादव लता उत्तम पवार संध्याकाळी उद्धव यादव साधना दोंडराम गुज्जे स्वाती गुलाब गायकवाड वर्षाशंकर गुज्जे रेखा कुमार मंडे पद्मिनी बजरंग गुरुवे पवन विजय पवार महादेव चांगदेव गुरु योग ठाकरे अंकुश जयसिंग गळापुरे सुभाष साली गुज्जे तानाजा कराम यादव दशरथ शंकर गोरपडे अरुण मारुती यादव प्रदीप शशिकांत चिखलकर वशिम याशी शिंदे योगेश पाजराव पाटोळे सचिन किसन साखरे अभिजित अर्जुन कदम किरण पणशे संतोष सोपान गुज्जे धनाजी दास पवार विदेश कुबेर प्रकाश खंडू पवार संदीप शशिकांत आणि इनामदार महेश यादव भाग्यश्री यादव भारती
महादेव चांगदेव पवार हा एक विद्यार्थी खेळ होता आणि मागच्या 2 हप्त्यामध्ये आकस्मिक गेलो जायचं तर आपण सगळ्यांनी उभा राहून तर एक 2 मिनिटाचं श्रद्धांजली अर्पण करायचं असं सगळे उभा आणि त्याचबरोबर तुमच्या त्यांच्या जे शिक्षक होते त्याच्यामध्ये 85 होते बघा त्यांचं पण निधन झालेलं आहे आणि यादव सर आपल्या गावचे रेहायचेच आहेत कृष्णाजी दादा यादव त्याचा आज 3रं वर्ष झालेलं आहे तर त्या दोघांचं पण याच्यामध्ये आपण समावेश करूया सगळ्यांना आपण या चौघांना पण स्वातंत्र्य द्यावं. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे आपल्या मान्यवरांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मन के वो गाने बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे.
दोस्तीला तोड नाही. तीन जगांच्या दुनियेत चार दिशांच्या महालात. तीन जगांच्या दुनियेत चार दिशांच्या महालात. 4 3 2 1 रक्ताचं नातं खरं नाही. दिलांच्या दोस्तीला तोड नाही. तीन जगांच्या दुनियेत चार दिशांच्या महालात. 4 3 2 1 रक्ताचं नातं खरं नाही. दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही. हात दोस्तीचं बळकट तिथं कशाचं संकट. हात दोस्तीचा बळकट तिथं कशाचं संकट. अरे दोस्ती यादी जुळल जिथं रंगत न्यारी मिळल तिथं. दोस्ती यारी जुळल जिथं रंगत न्यारी मिळल तिथं. 4 3 2 1 रक्ताचं नातं खरं नाही. दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही. या दोस्तीला वय नाही. जाती धर्माचं भय नाही. या दोस्तीला आपल्या जीवनात गुरूंना सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्यात संस्कार रुजवण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरुजन करत असतात. आम्हाला पण आमच्या गुरुजनांनी भरपूर आमच्यावर संस्कार केले. त्या संस्काराची ज्ञानरूपी शिदोरी घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. शिक्षकांच्या विषयी बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांनी भरपूर आमच्यासाठी म्हणजे केलं. म्हणजे कधी काळी आम्हाला त्यांनी रागवलं तर आम्हाला राग यायचा. असं वाटायचं की म्हणजे हे शिक्षक म्हणजे रागवते. त्यांच्याविषयी म्हणजे अशी भावना आमच्या मनात तयार व्हायची. पण जेव्हा आता आम्ही स्वतः अनुभव याचा घेत आहोत तेव्हा कळते की शिक्षकी पेशा म्हणजे किती हे असतो. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मार बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. हरलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी, पण मित्रमैत्रिणींनो आपला तो काळच बरा होता. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. माझं नाव संतोष ओप्पान म्हणले. माझं मूळ गाव बनपूर, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली हे गाव आहे. पण मला जे रेवण सिद्ध हायस्कूल रेणावी या गावात आणि या शाळेमध्ये आणि या गावामध्ये जे प्रेम मिळालं मला मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांनी ते माझ्या गावात पण मला मिळालं नाही. मी आज जे पण काय आहे त्या गावामुळे या शिक्षकांमुळे माझ्या सगळं आवडतं शिक्षक यांच्या सगळ्यामुळे आहे. आणि जो पण इथून पुढे पण असेल त्यांचा आदर्श घेऊनच राहील. एवढंच मी बोलेन. त्यापेक्षा मला काही जास्त बोलता येत काय करतो. मी आता सीआय इंडिया कंपनीमध्ये काय सर्व्हिसला आहे. महिंद्राचे होते, महिंद्राचे नाव चेंज झाले, आता सीआय इंडियामध्ये पुण्याला आहे, तिथे सर्व्हिस करतो आहे. माझी वाईफ म्हणजे माझी मंडळी तिथलीच आहे, रेणावी तिथलीच आहे. आणि मला एक मुलगी आहे, तिचं नाव नंदिनी आहे. आम्ही व्यवस्थित आहे सगळं. सर्वांना नमस्कार. माझे नाव संध्या पवार. पहिलं माझं नाव संध्या पवार होतं, आता संध्या चव्हाण आहे. पण खरं तर मला शिक्षणाचं महत्त्व आता कळतं. जेव्हा माझी मुलं शिकतात तेव्हा आता मला समजायला लागलं की शिक्षण म्हणजे काय असतं आणि शिक्षण पूर्ण करून पुढं काय करायचं हे असं मला पहिलं कधीच असं वाटलं नाही की म्हणजे अभ्यास करावा किंवा असं शिकावं, असं मला कधी असं माझ्या मनातच आलं नाही.
पण आता खरं शिक्षणाचं महत्व मला खरंच आता कळते जेव्हा आपली मुलं शिकतात तेव्हा. आणि पहिलं शिक्षक कोण मारायचं कोण काय म्हणजे असं अभ्यास केला नाही इतकं असं म्हणजे मी कधीच असं मनापासून नाही कधी अभ्यास केला. खरंच आता शिक्षणाचं महत्व खरंच मला आता समजतंय. आणि आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे प्रिय मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो आठवणीचा डोंगर, आणि ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. ज्ञानाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माझे विद्यार्थी मेळाव्यासाठी गेट टुगेदर साठी एकत्र जमलो आहोत. या हायस्कूलने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या. खरं तर हायस्कूल आमचं गावातच झाले बघा, इथं काय नाही झालं. गावात कुठं मुसलमानाच्या वाड्यात, कुठं हनुमानच्या मंदिरात, वसीम रागालेच नाही. आणि त्याच्यामुळं आज इथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप बरे वाटत आहे. आणि याच वेळी मला इथे बऱ्याच वर्षांनी तुम्हा सर्वांना पाहून खूप प्रसन्न वाटत आहे. इतकी वर्ष उलटून गेली, मला अजूनही आपली बॅच आठवते. त्यावेळीचे क्षण आठवतात. तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह सांगतो की तुम्ही सुद्धा इथे येऊन किती आनंदी आहात. शेवटी आपण सर्वांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढत उपस्थिती लावली व मेळाव्याला शोभा आणली, त्याबद्दल शतशः आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव पवन विजय गुरवे आहे. मी येथील गावातीलच आहे. माझं शिक्षण 10वी पर्यंत आपल्या रेवणसिद्ध हायस्कूलमध्ये झालेलं आहे. माझ्या भावी जीवनाचा पाया भक्कम करण्यात हायस्कूलचं मोलाचं योगदान आहे. मी लॅब टेक्निशियन आहे. माझा व्यवसाय लॅब टेक्निशियन आहे. माझ्या इथूनच 9 किलोमीटर अंतरावर लेंगरे गावामध्ये लॅब आहे. मी जवळजवळ 8 वर्ष झाली माझी स्वतःची लॅब आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 1 मुलगा आता समोर आहे, 2 मुली. तसंच माझी मिसेस पण मिशो सप्लायर आहे. ती तिथे जे घरातून जे प्रोडक्ट तयार होतात, पर्स बॅग वगैरे, ती ऑनलाईन सेल करते. तर मी भाषण करते. सर्वांना नमस्कार. आज आपल्या HSC 2004च्या बॅचचा गेट टुगेदर या आनंदाच्या दिवशी सर्वांना भेटायला मिळाल्याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या गटात आपल्याला मिळालेल्या मैत्रिणी, मित्र, आठवणींनी मन भरून येते. शाळेच्या दिवसामधल्या गप्पा, खेळ, परीक्षा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि एकमेकांशी तो भावनिक नाते आजही ताजे वाटते. शाळा तर फक्त ज्ञान देणारे ठिकाण नाही, तर तिथे आपण जीवन शिकतो. आपले शिक्षक हे फक्त ज्ञानाचे स्रोत नाहीत, तर मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि आपले मार्ग उजळणारे दीप आहेत. त्याचे मार्गदर्शन आणि प्रेम आपल्याला आज जेवढा दूर आणले आहे त्याची किंमत शब्दात मोजता येणार नाही. आज या गेट टुगेदर मध्ये आपण पुन्हा एकत्र येऊन तो काळ आठवतो, ज्या प्रकारे आपण एकमेकांना हातभार लावत मोठे होत चाललो आहोत. अशीच आपली मैत्री सदैव टिकून राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मान्यवरांना नमस्कार. तर माझे नाव अंकुश जयसिंग साखळे. माझ्या जीवनाचा पाया श्री रेवणसिद्ध हायस्कूल रेणावी इथूनच चालू झाला. त्यानंतर की आजपासून आपल्याला असं माहित होतं की सर आपल्याला कावतेत किंवा खवळतेत किंवा छेडी मारते ती. त्याचं आत्ता आपल्याला मुलं ज्यावेळेस आपली अभ्यास करत नाही ती किंवा अभ्यास क्षेत्रामध्ये कमी पडली की आपल्याला वाटतं आपलं सर त्यावेळेस आपल्याला का कावत होती किंवा काही करत होती. त्यामुळं आपल्याला त्यावेळेस जी आठवण नव्हती ती आता करेक्ट आठवण. त्यावेळेस सर म्हणायचे की तुम्हाला नंतर आठवल किंवा आम्ही का म्हणजे करतो, का म्हणे एवढं जीव तोडून तुमच्यासाठी वाढवतो, ह्याच्यामुळे तुमचं भविष्य घडणार आहे. आणि खरोखर त्यांनी त्यावेळेस केलं म्हणून आता ह्या पायरीवर आपण टिकलो आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या मार्गानं त्यांच्या आशीर्वादानं आता सगळं चालू चांगलं आहे. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपतो.
हाय सर्वांना. हॅलो सर, माझं नाव स्वाती गुलाब गुजले. माझं लग्नानंतरचं नाव स्वाती उमेश जाधव. मी इयत्ता 10वी पर्यंत शिकले सर. मला काही पुढचं शिक्षण मिळालं नाही कारण परिस्थिती नव्हती. माझा भाऊ आणि मी, आई वडील वयस्कर असल्यामुळे मोठ्या भावाने शिकवलं आम्हाला. दहावीनंतर सर 2 वर्षानंतर लग्न केलं. लग्नानंतर मिस्टरांनी मला शिकवलं सर. ANM चा कोर्स केला 1.5 वर्षाचा आणि तो झाल्यानंतर मी एप्रिल 2010 ला पास आउट झाले आणि 2 वर्षाचा गॅप असून पण मी फर्स्ट डिव्हिजन मध्ये आले आणि मी 74.79% मार्काने मी फर्स्ट डिव्हिजन मध्ये आले आणि मला एप्रिल मध्ये पास आउट झाल्यानंतर जून 2010 मध्ये 7 जून 2010 ला माझी जॉईनिंग तडसर उपकेंद्र म्हणजे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तडसर येथे मी जॉईन झाले आणि मला प्राथमिक आरोग्य केंद्र निवरी हे मला मेन मुख्यालय आहे सर. पण आता माझं म्हणजे सगळ्या भागाचं डिव्हिजन झाल्यामुळे आता माझं तडसर गाव हे वांगी PSC ला जोडलेलं आहे. त्यामुळे मी आता 16 वर्ष झालं आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. एवढे बोलून मी माझी भाषण मी काय सांगणार नाही. फक्त मी हा कार्यक्रम नियोजन केला. महत्वाचं म्हणजे निलेश पवार, बंडो, अंकुश, योगेश यांनी कालपासून आमचं वाटत नव्हतं की कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मुलींच्या पुन्हा पण दोघी पुढे घेऊन नाव आता सगळीच आहेत. सगळ्यांनी तेवढा सपोर्ट केला आणि कार्यक्रम होईल असं वाटत नसताना पण झाला. आता तू सांगा झाला त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रकाश खंडू गुजले नाव माझं. व्यापार काय आपलं शेतीत चालू आहे. आपण काय एवढं मोठ्या ह्याच्यात काय नाही. शाळेमुळे आपलं 8वी पर्यंत मी शिकलोय. धन्यवाद. आणि 2 मुलं आहेत, मुलगा आहेत. दक्ष एकाचं नाव आहे, एकाचं प्रकाश आहे. आपलं काय एकाचं विराज आहे, बायकोचं नाव शीतल आहे. एवढंच थांबून. तर नमस्कार, मी निलेश कुबेर पवार. माझं शिक्षण 8वी. मी 8वी नंतर दुकानदारीला गेलो. आज माझं दुकानदारीचं सर्व्हिस 25 वर्ष आहे आणि मी अजून पण नोकरीच करतो दुसरी. खरं ते सांगायला पाहिजे ना. सर्वप्रथम उपस्थिती मान्यवर, माझे मित्र मैत्रीण आणि इथं जमलेल्या सर्व स्नेहजीयांचे मनपूर्ण स्वागत करतो. आजच्या या गेट टुगेदरच्या आनंदी प्रसंगी मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय. आपण व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण येथे एकत्र आलात यासाठी आपलं सर्वांचे खूप आभार. आजचं हा गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नाही. आपल्याला स्नेह बंधनातून अधिक घट्ट करणारा, गोड आठवणी गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे. हे गेट टुगेदर म्हणजे नात्याचा उत्सव आहे. रोजच्या गडबडीतून हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवणी ही संधी आहे. जीवनातील हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातो. आजच्या दिवस आपल्यासाठी खास आहे. कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून आपण सारे एकत्र आलो आहे. गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे, आपले अनुभव, आनंद आणि स्मित याची देवाणघेवाण होणे. इथे प्रत्येक जण आपल्या कथा, आठवणी, भावनिका हा क्षण खास बनवत आहे. एकत्र येऊन मनाशी बोलूया, सुख दुःखाच्या वाटा एकत्र चालूया. स्नेहाचे गंधाचे फुल देनाती
गेट टुगेदर स्नेहाच्या दिनी. हे गेट टुगेदर म्हणजे आपल्या नात्याचा उत्सव आहे. रोजच्या गडबडीतून हरवून गेलेल्या गोष्टीचा पुन्हा नव्याने आठवणीच्या ही संधी आहे. जीवनातील हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातो. गेट टुगेदर म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर आपणास जिव्हाळ्याचे बंध घट्ट करणारा एक सोहळा आहे. आपल्याला आपल्या कामातून व्यापारातून अनेकदा नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधू शकत नाही, पण असे कार्यक्रम आपल्याला एकत्र येऊन गप्पा मारण्याची, आठवणी उजाळा देण्याची आणि एकमेकाच्या सोबत वेळ घालवण्याची संधी देतात. आजचा ह्या क्षणामुळे आपल्याला जुन्या आठवणीला उजाळा देऊया, नव्या आठवणी तयार करूया आणि नातेबंध अधिक मजबूत करूया. हसण्या खेळण्यात, गाण्यात खाण्यात आणि हा दिवस लक्षात राहील असा बनवूया. थँक्यू. गाणं पण म्हणते बरं अजून धन्यवाद. धन्यवाद सर्वांना राधे राधे. सच्चिदानंद रूपाय विश्वत्यापते तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमामि. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सरांना सगळ्या माझा नमस्कार. माझं नाव साधना यादव आणि माझ्या सासरचं नाव साधना डोंग. काय सुचना. सगळ्यांचे आभार मानते, मित्रमैत्रिणींचे, सरांचे आणि बस. नमस्कार सगळ्यांना. सरांना माझा नमस्कार. माझं नाव रेणावीतलं भाग्यश्री मुरलीधर यादव. मला दिल्या घोटीत. मी असते पाटण तालुक्यात डेबेवाडीत. आमचा व्यवसाय ज्वेलर्स आहे आणि तिकडचं नाव भाग्यश्री तानाजी कदम. 9वी 10वीला मी खानापूरला होते. 8वी पर्यंत मी या शाळेत शिकले, पण त्यावेळेस शिकायचे सगळं होतं पण शिकता आलं नाही असं झालं. पण आता मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे, पण माझी तिन्ही पण मुलं हुशार आहेत. आज त्या मुलांचं बघून असं वाटतं आपण शिकलो असतो तर बरं झालं असतं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. नमस्कार. माझं नाव माहित आहे ना. माझं नाव योगेश बाजीराव शिंदे आणि 8वी 9वीतला म्हणजे बेस्ट क्वालिटी विद्यार्थी. 9वी शाळेत आल्यानंतर मी गेलो मुंबईला. तिथं ताज हॉटेलला गेलो. 20 वर्ष जॉब केला. आता इकडं आलो. आता शेती करतोय. धन्यवाद. माझे नाव सचिन संपाटोळे. माझं गाव सारशिंगे. आम्ही 7वीला रेणावी शाळेसाठी आलो. माझी बायको ह्याच गावचे आणि आपले ह्या शाळा शिकलेले. अजून मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. मी विचार तहसील ऑफिसमध्ये जॉबला आहे. माझ्या बायकोचं नाव जयश्री सुभाष गुजले. मुलाचं नाव शिवांश सचिन पाटोळे आणि मुलीचं नाव आराध्या सचिन पाटोळे. SSC 2003-04 त्या बॅचची मुलं आणि मुली, त्याच बॅचची काही मुलं मुली 7वी 8वीतून शाळा सोडून गेली ती सुद्धा या बॅचला येतात. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाला या शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र शेंडगे सर त्यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली मुलांना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि व्यासपीठावर असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील सर, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले नितीन सर, श्रीकांत जंगम माझा विद्यार्थीच आहे, महेश साखळे तोही माझा विद्यार्थी आहे, गलाई व्यावसायिक आहे. तर
खूप बरं वाटलं. मला दशरथ यादव, संतोष मंडले बरोबर आहे ना, आणि बंडू वेळापुरे या दोघा ठिकाणी मला फोन केले आणि सर तुम्हाला यावं लागेल म्हणले. खरं तर आमचं अधिवेशन चालू आहे कराडला, मुख्याध्यापक संघाचं अधिवेशन कराडला चालू आहे आणि अधिवेशनाला काल शेंडगे सर आणि आमच्यातले बाकीचे मुख्याध्यापक गेले. माझी तब्येत नव्हती एवढी बरोबर आणि आज माझा बाहेरचा दौरा होता, म्हणजे आमच्या फॅमिलीसहित आम्ही बाहेर फिरायला जाणार होतो. परंतु या मुलांचे फोन आल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं निलेश की आपण एक वेळ म्हणजे रेनावीत या इथं 10 वर्ष मी तर राहिलेलो आहे आणि केवळ तुमच्या म्हणजे आता ही मुलं माझ्या पुढं, ह्या मुलींची नावं पुन्हा सगळं माझ्या पुढं ते यायला लागलं. तो वर्ग मला आठवायला लागला. त्या वर्गातली या मुलांची मुलींची उपस्थिती. आता स्वाती हुशार मुलगी होती, स्वाती म्हणजे अशी काय की खूप हुशार होती. सचिन पण हुशार होता, तिचा भाऊ होता. आता जयश्री आहे तिचा भाऊ पण माझा विद्यार्थी आहे, खूप हुशार होता. अशा अनेक आहेत. विकास जंगम म्हणून होता, आपल्याच गाव इथंच होता तो, लहानपणापासून इथं वाढला. तर अशी इतकी आठवणी या रेनावीत माझ्याशी म्हणजे जोडलेल्या आहेत की 10 वर्ष मी इथं राहिलाच होतो. आणि हे राहत असताना माझ्याबरोबर माझ्यासोबत असणारी काही मुलं माझ्या रूमवर होती आणि या प्रत्येक घराशी माझा एक भावनिक नातं. तर भाग्यश्री असेल, तात्यांचं आमचं संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते आणि प्रत्येक घरामध्ये मी गेलेलो आहे. प्रत्येक घरामधल्या त्यांच्या पालकांशी असेल माझं नातं खूप जवळचं आहे. मग निलेश असेल, पवारवाड्याशी सुद्धा माझं खूप अतिशय जवळचे संबंध. बंडूला माहिती आहे, वेळापुरे म्हणजे सगळ्यांशी, म्हणजे असं काही नाही, सगळ्यांशी. साखळे कंपनी होती सगळी आणि बरं वाटलं. मला फोन आला. मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण आमच्या बॅचला मी काही जास्त प्रयत्न केले नाहीत, परंतु आमच्या बॅचमधल्या काही मुलांनी मुलींनी असे प्रयत्न केले की 36 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. 36 वर्षानंतर म्हणजे आमच्या 36 वर्षाच्या याच्यामध्ये बरेचसे आमचे काही सवंगडी सोडून गेले. आता आपण जसं भावपूर्ण श्रद्धांजली ही केली, आपण काही शिक्षक असतील, काही आपल्यातले विद्यार्थी असतील. खरं तर आता काय झालेलं आहे, मी तुम्हाला त्याच्यातनं एक संदेश देईन की हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे हा तुम्ही आत्ता घेतला इतका म्हणजे मी समाधानी आहे, तुम्ही समाधानी आहात, परंतु याला कुठेतरी थांबू नका. हा कार्यक्रम एखादा वर्ष गॅप टाकून असं तुम्ही एक ठरवा, तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा तुमच्या बॅचचा, त्याला नाव देऊन टाका रेवणसिद्ध हायस्कूल 2003-4 बरोबर आहे. आणि अशा बॅचमध्ये तुम्ही सगळी एकत्र या, तुमचे एकमेकाचे विचार त्याच्यामध्ये हे करा. आणि पुढच्या वेळेला मला माहित नव्हतं की इतकी मुलं मुली येतील, कारण मला 2-3 मुलांचे फोन आले आणि मी इथं आमच्या मारुती मामाला फोन केला तर म्हटलं 5-6 जण आले. म्हणजे कारण या कार्यक्रमाला काय तुम्हाला सांगतो, तयारी खूप करावी लागते. परंतु ह्या रेवणसिद्धांच्या नगरीमध्ये त्या रेवणसिद्धाचा एक असा गुणधर्म आहे, इथं तयारी जास्त करायला लागत नाही. बघा की सगळी ऑटोमॅटिक सगळी इतकी तयार झाली. मी स्वतः माझं अधिवेशन कॅन्सल केलं होतं, ट्रिप पण कॅन्सल केली. म्हटलं आपण ह्या कार्यक्रमाला जायचं. 3-4ची मुलं मुली, तो वर्ग, गावातली आपली जी शाळा होती, संदीप बरोबर आहे का, एक वर्ग नव्हता आपला एक वर्ग नव्हता. आपली शाळा येतो काय नाव तुझं, वसीम आहे ना, वसीम मला माहित आहे. आपण त्या बोळात आत जायचो, इथे 1-2 वर्ग होते आपले. आणि परत आता जे सभागृह झालेलं आहे आपल्या अधिग्रह पाटलांनी ते तयार केलं, तिथं आपला एक 10वीचा वर्ग होता. नंतर इकडं पुढं पलीकडच्या बाजूला हो, आणि धर्मशाळेमध्ये पण होते 6वीचा वर्ग रस्त्याच्या कडेला. मला ते सगळं आठवते रेनावीतले. हो हो हो. आणि मग तुम्हाला बघितल्यानंतर खरोखर आणि माझा फायदा काय सांगतो आता की माझं पण आयुष्य 4-5 वर्षांनी वाढणार आहे तुमच्या अशा कार्यक्रमात भाग घेऊन. कारण कसं असतंय, पैसे एक लक्षात घ्या, मी आमच्या बॅचला पण मी असंच एक विनंती केली. आमची बॅचची सगळी मोठे म्हणजे बऱ्याच काही मोठ्या हुद्द्यावर लोक आहेत, काही क्लास 1 सुपर क्लास 1 आहेत. पण मी एक त्या बॅचला एक विनंती पहिल्यांदाच केली की इथं आपण येतोय, इथं आपण सगळी समान, इथं आपण सगळी समान. आपल्यातला कोण काय करतोय किंवा तो किती याच्यात आहे, आर्थिक त्याचं फायनान्शियल काय आहे हे बघूच नका. आपण सगळी एक आहे आणि एकीनं आपण इथे येऊया असं माझ्या बॅचला मी सांगितलं. मी तुम्हाला पण तेच सांगेन. आणि त्यामुळं काय होतं की आपण कुणी लहान मोठं डोक्यातनं काढायचं. आपण खूप आपल्याला एक कोरोनासारखी संकट आपल्या देशावर आली आणि त्याच्यातून आपण कोरोनाच्या संकटावर मात करून आपण इथं आता टिकलेले लोक आहे. म्हणजे आपल्यामध्ये सामर्थ्य मोठं आहे. त्यामुळे आपल्याला एक परमेश्वराने एक मोठी संधी आपल्याला दिली आहे. आणि आपलं रेवणसिद्धाचं एक मला वैशिष्ट्य असं वाटतं, मी करंजामध्ये जास्त माझी नोकरी झालेली आहे आणि करंजे या गावात माझी नोकरी भरपूर झालेली आहे. कारण माझी आता राहिली 2-3 वर्ष माझी फक्त रिटायरमेंटची राहिलेली आहे. इथं 12-13 वर्ष माझी नोकरी झालेली आहे रेनावीत, बाकीची करंजात झालेली आहे.
परंतु ज्यावेळेला रेणाचा मुलगा किंवा मुलगी भेटते, कुठेही भेटू दे, स्टँडवर भेटू दे, विट्यात भेटू दे, पहिल्यांदा नमस्कार, वाकून नमस्कार करणे ही जी संस्कृती आहे त्या रेवणसिद्धाच्या नगरीमधलं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या, तो मुलगा किंवा मुलगी स्मित हास्य करणार आणि सर नमस्कार म्हणून पाया पडणार. आज सुद्धा मुली आल्या, माझ्या पाया पडल्या, मुलं पाया पडली, हे याच्यासारखं समाधान दुसरं काही नाही. तुम्ही आम्हाला काही द्यावं अशी अजिबात अपेक्षा नाही, आम्ही तुम्हाला द्यावं अशी अपेक्षा नाही, परंतु एकत्र येणं याच्यामुळं मी मगाशीच एक बोललो की नक्की आपलं लाईफ वाढणार आहे. आणि लाईफ वाढणं करोडो रुपये देऊन लाईफ वाढत नसते. आज तुमच्या चेहऱ्यावरचे जे आनंद आहेत, इतके तुम्ही खुश आहात, सकाळपासून तुमची गडबड चालू आहे आणि याच्यातच या कार्यक्रमाचं यशस्वीपणा जो आहे तो याच्यातच आहे. मी जास्त वेळ घेत नाही कारण आपला कार्यक्रम सकाळपासून चालू आहे थोडासा. आणि पुढच्या वेळेस आपण असं करूया की एक मला असं वाटतं की मुला मुलींनी तुम्ही सगळ्यांनी आता मुलं मुलीच म्हणतोय कारण माझ्या पुढे तुम्ही लहानाचे मोठे झालात, 5वी पासून हे वर्ग माझ्याकडे होते. त्यामुळे पुढच्या वेळा आपण असं करूया की सगळ्या मुला मुलींना फेटे तयार करूया, फेटे बांधायला कोणतं बोलूया, आणखी गेट बिल आपल्याकडे शाळेकडे ढोल वगैरे आहे, तेवढंच आपण जरा ढोलाच्या ह्याच्यामध्ये थोडी मिरवणूक हे करूया आणि एक वेगळं काहीतरी थोडंसं. आणि हे जर हे करत असताना जो आनंद मिळतोय तो महत्वाचा आहे, आपल्याला सगळ्यात महत्वाचं ते आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आता एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि नक्की तुम्हाला या रेवणसिद्धाच्या नगरीमध्ये दीर्घायुष्य लाभो. आणि या बॅचचा मलाही वेळोवेळी तुम्ही इथं बोलवावं आणि संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आजच्या या रेवणसिद्ध हायस्कूल रेणावी या शाळेच्या 2003च्या बॅचचं गेट टुगेदरचा कार्यक्रम संपन्न होतोय. मागल्या वेळेला एका बॅचच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो, तोही कार्यक्रम अतिशय चांगला झाला. आज सुद्धा आता माळीसर म्हटलं त्या वेळपासून मी 1980 सालापासून ते 2008 सालापर्यंत या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी बरेचसे चेहरे मुला मुलींचे ओळखीचे वाटतात, जरा वय वाढलेलं असल्यामुळे तुमचंही आम्हाला लगेच ओळखत नाही, पण तरी सुद्धा चेहरे आम्हाला येता जाता एसटीतनं किंवा चेहरा बघितल्या त्या काळची आठवण आम्हाला होती आणि आम्ही सरळ त्यांना धन्यवाद देतो. या शाळेमधनं 2-3 मुली इथनं काही तहसीलदार झाल्या, काही PSI झाल्या, त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही आलो होतो. आम्ही त्यांचे सत्कार केले इथं बोलवून. म्हणजे शाळा ही कायम एका ठिकाणी राहते, तुम्ही सारखं चलनवलन करत राहता, बाहेर जाता, धंद्यानिमित्त इकडं तिकडं फिरता, पण शाळा ही एका ठिकाणी असते. आतापर्यंत तुम्हाला शाळेनं घडवलं, आता तुम्ही शाळेला घडवायचं आहे. शाळेला काय कमी आहे, काय जास्त आहे, मध्ये आधी येऊन तुम्ही चौकशी करा. तुमच्यातले बरेचसे उद्योजक आहेत, त्यांनी एकत्र येऊन शाळेला काही कमी असलं तर ते सुद्धा द्यायला तुम्ही हरकत नाही, त्याच्यात तुमचं सार्थक आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही 10वीच्या निरोप समारंभ जेव्हा सारखं सांगत असतोय, तुम्ही जीवनामध्ये एक ध्येय ठेवून पुढचं संस्थात्मक किंवा धंद्याची कार्यवाही करा. ज्याच्या जीवनामध्ये ध्येय नाही ते छप्पर नसलेलं घर आहे. म्हणून तुम्ही जीवनामध्ये सुद्धा ध्येयानं आणि निश्चयानं कामाला लागा. तुम्ही तुमच्या आर्थिक संकटाचे डोंगर आपोआप वितळतील आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर आरूढ होता येईल. की खुणगाट तुम्ही कुठनं शिकला तर शाळेपासून शिकला. या ठिकाणी 10वीच्या बॅचला मी तुमच्या आताच्या ह्या बॅचला AP पाटील मुख्याध्यापक होते. AP पाटलांना मी इथं आणलं होतं, त्यांचं गाव आतनूर, माझं गाव पेड, त्यांना इथं मी घेऊन आलो होतो. त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे रेणावीची सेवा केली आणि या शाळेमध्ये चांगली मुलं घडवली. पुढं ही शाळा प्रगतीपथावर गेली. या शाळेला इमारत नव्हती, आता तुम्ही माळीसरने सांगितलं गावात इमारत भरत होती. अधिक पाटील माझ्याकडे 9वीला होता, खूप मारलंय मी अधिक पाटलाला सुद्धा, इतकं मारलंय की अधिक पाटलांनी माझ्यावर तक्रार केली. आणि त्याला जेव्हा कळालं की तेवढा खरोखरच आपण शिक्षकाच्या कशासाठी मारलं म्हणून तक्रार करता कामा नाही. त्यावेळेपासून अधिक पाटलांनी आमच्याकडं एवढं लक्ष दिलं की ही सगळी इमारत आम्ही असताना आम्ही उभा केली.
40 लाख रुपयाचा खर्च केला. अधिक पाटलांनी सगळी मदत केली आणि तुमच्यासारखी जे दुकानदार मुलं आहेत त्या दुकानदार मुलाने खूप देणगी दिली. पाहिजे एवढे पैसे जमा झाले आणि जवळजवळ 6 महिन्यामध्ये ही सगळी इमारत उभा राहिली. म्हणजे काम करायला लागला तुम्ही शाळेसाठी तर काही करू शकताय. आता तुम्ही मगाशी अनेक लोकांनी भाषणं केली आणि तुम्ही बोर्डवर लिहिलंय उत्सव मैत्रीचा, उत्सव पुनर्भेटीचा, उत्सव जुन्या आठवणीचा आणि जगत ज्या जुन्या आठवणी आहेत त्या पुन्हा पुन्हा जागृत करण्याचा हा एक योग आहे. आणि म्हणून आता माळी सरनी जसं सांगितलं तसं तुम्ही काय करा, प्रत्येक वर्षी हे नियोजन करा. पण यायला अडचण अशी होती की यात्रा किंवा मग दिवाळी असंच तुम्ही एकत्र येता. यात्रेला सुद्धा मागल्या बॅचनं यात्रेच्या दुसऱ्या दिवशी केलं होतं आणि त्यावेळेला आम्हाला एक 8 दिवस आधी तुम्ही सांगितलं तर आम्ही सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करीत असतो. तसं तुम्ही एक 8-10 दिवस अगोदर नियोजन करा. आज सांगितलं की कुठेतरी इकडं सणवार असतो तिकडे जात असतील. त्यामुळं आता माळीसरांनी सांगितलं तसं या शाळेचे मुख्याध्यापक शेंडगे सर आहेत, ते आमच्याच गावचे आहेत, आमचे चुलत भाऊच आहेत ते. आणि ही काम करत असताना चांगली चांगली माणसं या शाळेला मिळत गेली आणि त्यांनी माळी सरनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलं, खराडे सरने चांगलं काम केलं, AP पाटलांनी चांगलं काम केलं. ह्या सगळ्या लोकांनी ह्या रेवणसिद्धाच्या कृपेमध्ये ही शाळा उंचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ह्या शाळेची आठवणी ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी या शाळेला तुम्हाला जे देऊ वाटेल ते एखादी देणगी द्या, एखादा सेट घेऊन द्या किंवा या शाळेच्या काही मुलांचा तुम्ही पहिल्या दुसऱ्या आलेल्या मुलांचा 10वीला सत्कार करा. ही कामं तुम्ही भविष्य काळामध्ये करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम तुम्ही घेतला गेट टुगेदरचा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला कार्यक्रम वाटला. माळी सर म्हटले तसं आम्ही सुद्धा कुंभाराच्या घरामध्ये जवळजवळ 5 वर्ष राहिलेलो होतो. हाताने स्वयंपाक करून तिथं खाल्लाय आणि आम्हाला कधी असा प्रसंग आला, आम्हाला जिथं कार्यक्रम असेल तिथं आम्हाला जेवाय बोलवायचे. मुलीचं लग्न ठरवत असले तरी सुद्धा आम्हाला लग्नाच्या यादीला बोलवायचे. मुलगी माहेरी जात असताना आमची चौकात शाळा होती, त्या जुन्या ग्रामसेवक क्वार्टरमध्ये आमची शाळा होती. मुली जाताना सुद्धा आमच्या पाया पडून जायच्या, नांदून येताना सुद्धा आमच्या पाया पडून मग घरी जायच्या. असा आता योगायोग जीवनामध्ये अतिशय कठीण प्रसंगामध्ये किंवा कमी प्रमाणात येतो. आणि म्हणून अजूनही आमच्या वयाला आता माझ्या 76 वर्ष झाले, अजूनही आम्हाला कुठलाही आजार नाही, कुठं काही नाही. म्हणजे ही तुम्हा लोकांची पुण्यहीच आहे. जेवढ्या लोकांना आम्ही आयुष्यामध्ये सहकार्य केलं त्यांच्या पुण्याईनं मी आजपर्यंत या ठिकाणी उभा राहतोय. ही तुमच्या कृपेनं ही शाळा रेवणसिद्धाचं नाव आहे, त्या कृपेनं एका देणगीदाराला आम्ही सांगितलं की अरे रेणाईच्या मंदिरात तुम्ही देणगी देण्यापेक्षा या शाळेचंच नाव रेवणसिद्ध हायस्कूल आहे, तुम्ही इथं द्या देणगी. आणि त्यानं 1 लाख रुपये जागेवर आणून दिले. हे असं सुद्धा या रेवणसिद्धाची कृपा आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा या शाळेकडे लक्ष द्या. जाता येता पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला याच्याही पेक्षा चांगलं नियोजन करा आणि या शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावा अशी विनंती करतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता त्या कामाचं श्रेय सगळं जाते भाऊसाहेब पाटील सर आणि माळी सरांना जाते. कारण का भाऊसाहेब पाटील सरांमुळे मी इथं शिकवायसाठी आलो. कारण का त्यांनी मला इथं जागा आहे म्हणून सांगितली आणि मग इथं मी या ठिकाणी काम करायला आलो. आणि ते काम करत मला 2009 पासून मी कंटिन्यू झालो आणि या ठिकाणी 14 ते 18 पर्यंत पळशीला होतो आणि परत इथं रेणावी लागलं. तर एवढा कार्यकाल असताना या ठिकाणी त्यानंतर 24ला माळी सर, भाऊसाहेब पाटील आमचे मार्गदर्शक हे सगळे यांच्या मार्गदर्शनामुळं मी इथं मुख्याध्यापक म्हणून आता सध्या काम करतोय. आता खरं तर हा सगळा योगायोग तुम्ही जो घडवून आणलाय, खरं तर तुमचं खरंच आभार मानायला पाहिजे की तुम्ही हा सगळ्यात मोठा योगायोग की मला ज्यांनी घडवलं, या ठिकाणी मी उभा आहे, ज्यांच्यामुळं उभा आहे भाऊसाहेब पाटील सरांमुळं त्यांनी, आणि ज्या खुर्चीवर मला ज्यांनी बसवलं माळी सर, हे सगळे एका ठिकाणी आणण्याचा योग तुमच्यामुळे झालेला. आणि तुमचं खरं तर मानावं तेवढं खूप
खूप आभार मी व्यक्त करेन या ठिकाणी. या स्नेहसंमेलनाच्या किंवा तुमच्या गेट टुगेदरच्या जो आहे तो होणार का नाही हे सुद्धा मला काय माहीत नव्हतं. कारण का ज्या वेळेला फक्त दशरथचा फोन आला की असा असा मी किती एक आठवड्यापूर्वी आठवडा बी नाही एक मंगळवारी फोन आला की असं असं गेट टुगेदर घेणार आहे म्हटल्यावर दशरथचा फोन आलाय म्हटल्यावर मी काय विचार करायला सोडून दिला. कारण का दशरथचं नियोजन आहे म्हटल्यावर परफेक्ट नियोजन असणार आहे. कारण का पाठीमागच्या ज्या गेट टुगेदर 9-10च्या विद्यार्थ्यांनी जो गेट टुगेदर घेतला त्यामध्ये नियोजन खूप करावं लागलं. कारण प्रत्येक गोष्टीसाठी मग मला पळावं लागलं हे करावं लागलं. परंतु दशरथकडे आहे म्हटल्यावर मी बिंदास राहिलो. माझा येण्याचा योग नव्हता कारण का अधिवेशन होतं. अधिवेशन काल केलं. आज योगायोगानं जो माझा दुसरा पार्टनर आहे तो म्हटला सर राहू द्या आज काय राहू द्या म्हटल्यावर योगायोगानं मला इथं यायचा संधी मिळाली. ती रेवण सिद्धामुळे मिळाली आणि हे सगळं योगायोग घडून आणण्याचं काम करतात ते करतात आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं हे गेट टुगेदर आहे पुढं असंच वृद्धिंकित व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं आणि आयोजकांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आता तत्पूर्वी एक गोष्ट हे सांगतो की देसाई सर 1-2 मिनिटात तिथे येतील. त्यांचा निरोप तसा आलता. आता या कार्यक्रमाचं नियोजन करणारे जे विद्यार्थी आहेत दशरथ असेल वेळापुरे असतील जंगम असतील ह्या सगळ्यांनी जे काही नियोजन केलं त्याबद्दल मी या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून आणि जो आमच्या गुरुवर्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जे गुरुवर्य लाभलेले आहेत त्यांचं या सर्वांचं मी आणि ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी नियोजन करणाऱ्या प्रत्येक हाताचं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.
गणपती बाप्पा. पळशीचे माजी मुख्याध्यापक आणि 2003-04 बॅचला गणित आणि विज्ञान शिकवणारे सगळ्यांचे लाडके शिक्षक देसाई सरांचं इथं आगमन झालेलं आहे. तर त्यांचं इथं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आणि आगमनानंतर आता निलेश कुठं आहे? निलेशचं एक गाणं आता होणारच आहे. Problem. संडे का चेक होने के बाद क्या करना उसे दिल में, गॉड को सलामी देना जरूर, फिर जाना उसे मिलने. ए गोगा, ये फादर का बच्चा कौन है? फादर का बच्चा नहीं सन, फादर का बाप बोलते और तुम्हारा बाप तुम्हारे सामने खड़ा है. सुन रूबिया, तुमसे प्यार हो गया, प्यार हो गया, क्या करे? जल्दी से शादी करे, मैं तेरी टांगे वाली, तू मेरे टांगे वाला, तेरी टांगे वाली, तू मेरे टांगे वाला. ए गोरा, तुला काय की बोला? बाप में बहुत कम है. साथी ठोक ठोक के बोला. मैं तेरी टांगे वाली, तू मेरे टांगे वाला. सुन रूबिया, तुमसे प्यार हो गया, प्यार हो गया, क्या करे? टांगे वाली, मैं तेरा टांगे वाला. घोड़े पे हो के सवार, जोड़े के चिलमन से देखेंगे तो सेहरे की क्या है बहार. राजू मेरे राजा, रानी मेरी रानी, हे सुन रूबिया, तुमसे प्यार हो गया, प्यार हो गया, क्या करे?
मैं तेरा टांगे वाला प्यार हो गया क्या करे जल्दी से शादी करे मैं तेरी टांगे वाली मैं तेरे टांगे वाला मैं तेरा टांगे वाला थैंक यू नीलेश थैंक यू हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे किती जण हुकय नका 1 2 3 4 5 6 7 जण बाहेर निघाले सर असं Hey,
कान का पर्दा हट जाएगा और उनके जीने का स्पीकर कट जाएगा। दूर रहो बेटा। पहिला पळ बाई अरे हितला खांब कुठे गेला? अरे पटपट को घाला की काय गावत नाही घेतलेला मला कळायचं नाही पळा पळा तसंच पळा दमस्त पळा दमस्त झाले म्हणून काय खरं खरं येत आहे फॉल आहे फॉल आहे टाव आहे टाव आहे पळा नसतं ती भारती व्यक्ती नसते उलट कुठे जाऊ अतर एवढं ह्या पद्धतीने